श्री स्वामी समर्थ. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या डेली ब्लॉगमध्ये आमच्या गावामध्ये होळी कशी करतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा होता. तर आजच्या डेली ब्लॉगमध्ये आमच्या गावामध्ये होळी कशी साजरी करणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार तर आहेच पुढे चालून. तोपर्यंत मी आज माझे डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आता सण असला की अंगण सारवणार तर येतच. तर आंघोळ वगैरे झाली होती, म्हटलं चला आता देवपूजा करून घेऊ. त्याच्यासाठी मी आता इकडे फुलं तोडण्यासाठी आली होती. जास्त फुलांची झाडं नाही लावलेली मी, पण आता लावत आहे. आता मी माझ्या गुलाबाच्या झाडालाही खूप सारे फुलं आली होते, म्हटलं चला आता तेही तोडून घेऊया. विशेष तर मी जास्त गुलाबाची फुलं देवाला वाहत नाही, पण मग काही सण वगैरे असला तर मग जास्त तर गुलाबाची फुलाच वाहू. बहुतेक वेळ मी माझ्या काही गोष्टींसाठी देत असते, स्वतःसाठी, देवासाठी, माझ्या मुलांसाठी, फॅमिलीसाठी. कारण काम कितीही असलं तरी स्वतःसाठी टाइम काढता पण आलं पाहिजे. आमच्याकडे 16-17 गायी असल्यामुळं खूप सारा टाइम होऊन जातो. काही वेळेस नाही जमत काही गोष्टी करायला, पण मी तेवढ्या काही गोष्टींमधून मी स्वतःसाठी टाइम काढतच असते. कारण की देवासाठी आणि स्वतःसाठी काही टाइम जर आपण नाही काढलं तर आयुष्यभर काम तर करायचंच आहे. त्यासाठी मी काम आपल्या स्वतःसाठी, माझ्या मुलांसाठी वेळ वेळ काढत असते. तर इथे माझ्या यज्ञाचा देवपूजा करत असताना माझ्या यज्ञाचा अभ्यासही चालू होता. तर अभ्यास करता करता हे असं त्याचे काही नाटकं पण चालू असतात. पण त्याला म्हटलं तर ते राहून दे आणि अभ्यासाकडे लक्ष दे. तर आज त्याला मॅडमांनी स्पेलिंग लिहिण्यासाठी स्पेलिंग पाठ करण्यासाठी दिल्या होत्या आणि होळीच्या दिवशी त्याला शाळा होती, पण आज त्याला माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली होती. त्याच्यामुळे तो आज घरी राहून गेला होता. मॅडमांनी त्याला रंगीत ड्रेस घालून येण्यासाठी सांगितलं होतं, पण मला वाटलं की कामाच्या गडबडीमध्ये मी मेसेज पूर्ण वाचला नाही आणि तो घरी राहून गेला. मला वाटलं की सुट्टी आहे आज. तर ते काय काम काय नवीन नाही, कधी कधी होत असतं. तर आता आज म्हणजे मी काय केसांमध्ये कधी गजरा वगैरे लावत असते, पण मग आज म्हटलं की चला गुलाबाचं फुलच लावून घेऊया. कारण की सणाच्या दिवशी लक्ष्मीचाही सण असतो आणि बहुतेक घरातली गृहिणींनी स्वतःसाठी टाइम दिल्यानंतर स्वतःसाठी टाइम देणं लग्नानंतर जास्त पॉसिबल होत नाही. पण मग तेवढ्या गोष्टींमधून तो जो स्वतःसाठी टाइम काढतो ना, तो खरं आयुष्य जगत असतो. तर इथे माझी देवपूजा संपली होती. म्हटलं आता चला आता देवाला नमस्कार केला आणि काही चुकलं असेल तर माफ कर बाबा म्हटलं. कारण की आजच्या दिवशीच आम्ही पुरणपोळी तेन करणार होतो, कारण की उद्या ग्रहण होतं. ग्रहण असल्यावर काही सण करू नये आणि आपल्याकडे ग्रहणामध्ये जेवण करत नाही आणि उपास करूलाही जेवायला देत नाही किंवा बोलवत नाही. त्यामुळे आता आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आजच पुरणपोळीचं नैवेद्य करून आणि सण साजरे करायचं. कारण की नाट लागली की काही गोष्टी आपल्या अडखळत चालत असतात. तर मग काय, चला आता मिस्टरांनी नवीन गाय आणली होती, अचानक सरप्राईज दिलं. मग येऊन उभी राहिले तर मग बघायला लागले, हसायला लागले की आता काही बोलती काय. पण काही म्हटले नाही मी त्यांना, कारण की सणाच्या दिवशी आपल्या दारात लक्ष्मी आली होती आणि त्यांना गाया घ्यायला खूपच आवडतं. काय माहिती आता किती आकडा पूर्ण करणार आहे ते. चला तर म्हटलं आता वेपर्स केले होते मी आदल्या दिवशी रात्री. मला 10:30 वाजले होते हे वेपर्स टाकता, कारण की मी उन्हामध्ये हे वेपर्स टाकत नाही, कारण की उन्हामध्ये वेपर्स टाकले की त्यांचा कलर जातो आणि ते खायला पण एवढे चविष्ट लागत नाही. म्हणून मी 2-3 वर्षापासून वेपर्स केल्यानंतर ते सावलीतच वाळू घालते. कारण की त्यांचा टेक्स्चर बघितला का तुम्ही, एकदम पिवळा धुमुक जसं की तुपात केलेल्या आहे त्या. आणि तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा असं तरी. आणि त्या तळल्यानंतर खूप शुभ्र होता आणि खायला पण त्याची चव इतकी सुंदर लागते. त्याच्यामुळं मी कधीही असं करायचं असलं ना तर काही गोष्टी मी संध्याकाळच्याच करते, कारण की मग त्या रात्री मी वाळत घातल्या आणि मग आज दुसरा दिवस होता. त्या रात्रीतून दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत त्या वाळून गेल्या होत्या. तर म्हटलं चला तर काही जर वाळलेलं नसले तर त्यांना म्हटलं थोडंसं पलटी करून द्यावा. तर जेवढ्या मी वाळलेल्या होत्या त्या परातीत भरून घेतल्या आणि बाहेर आले. मग काय तर मिस्टर दिसले. मग म्हटलं आता एक तुमच्यासोबत मला फोटो काढू द्या, कारण की मिस्टरांना काय फोटो काढायला आवडत नाही, पण कसं तरी कधीतरी
त्यांच्या मानेला थोडंसं झटका बसला होता, त्याच्यामुळं त्यांना मान काय फिरवता येत नव्हती. मग चाललं होतं माझी थोडी मस्करी वगैरे करायचं काम. मग मी माझे पेपर्स घेतले, बाहेर आली. बघा तरी माझे पेपर्स किती छान झाले, असे पिवळे पिवळे धुमक पेपर्स भरले आणि घरात गेले. घरात गेल्यावर मुलं उठले होते. दिव्यांश उठला होता, तर ते काय कॅमेरा चालू झाला की लगेच नाचायलाच लागतो. त्याला कॅमेरा चालू झाला की असं वाटतं की माझा कॅमेऱ्यामध्ये डान्सचा व्हिडिओ शूट करते की काय. त्याच्यामुळे तो कायम असा व्हिडिओ जर कधी मी चालू केला ना, तर लगेच कॅमेरा समोर लगेच नाचायला सुरुवात करतो. दुपारचे 2 वाजले होते. मग मुलांनाही म्हटलं भात खातील ते, त्याच्यासाठी मी मस्त मुगाचा भात लावला होता. तर एकीकडे भात झाल्यानंतर लगेच मी डाळ शिजत घातली आणि डाळ शिजून म्हटलं आता लगेच 2 वाजलेच आहे, तरी संध्याकाळी परत कामाचं टायमिंग होईल, त्याच्यासाठी मी माझी प्रिपरेशन चालू करून दिली होती. मग काय, एकीकडे डाळ शिजत घातली, एकीकडे रस्याची तयारी केली. पूर्ण व्हिडिओ काय माझ्याकडून घेणं झालं नाही, कारण की माझ्याकडं खूप म्हणजे टाइम नव्हता. तर मग निवद वगैरे घेतला आणि मग आम्ही आमच्या वावरात आलो, कारण की विहिरीपाशी आमच्या म्हणजे मिस्टरांच्या आईंनी, पहिल्या आईंनी आत्महत्या केली होती. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कधी सोडत नाही. त्यांनाही कायम आम्ही निवद वगैरे देत असतो, कारण की काही आपले पितृ असतात, त्यांना आपण जेवढं म्हणजे त्यांना काही गोष्टी त्यांची मानता जर केली तर ते आपल्याला कधी त्रास देत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना कधी आमच्यातून वेगळं करत नाही. मग आम्ही काय आलो होतो आमच्या वावरामध्ये आणि आम्ही निवद वगैरे दिला आणि मग म्हटलं की चला आता घरी जाण्यास तयारी करा म्हटलं आता, कारण की घरी जाऊन पण आता 16 गाई पिळायच्या होत्या, तर ते पण टेन्शन येत होतं, कारण की सणावाराच्या दिवशी काही गोष्टी करायच्या म्हटल्या ना, तर थोडासा मोकळा स्पेस कधी भेटतच नाही. मग इथे मग मी आमच्या आईंची पूजा केली आणि विहीर आमच्या वावरामध्येच आहे ही. मग आम्ही सर्व मुलांनाही पाया पडायला घेऊन आले होते, कारण मागच्या सणाला काय मुलांना पाया पडायला घेऊन येता आलं नव्हतं. मग मी सर्व काही त्यांची मानता केली, निवद वगैरे ठेवला, त्यांना नारळ वाहिलं आणि आमचं मानता केली आणि लगेच आम्ही घरी निघालो आणि रस्त्यातच म्हसोबाचं मंदिर आहे, तिथेही जायचं होतं आम्हाला. मग काय, संध्याकाळचा व्ह्यू एन्जॉय करत मग आता निघालो. संध्याकाळचं खूप फ्रेश वातावरण वाटत होतं. तुम्ही इथं बघा, आता आमच्या इकडे घास आणि कांदे पण केलेले आहे. खूप भारी वाटत होतं. कांद्यांनाही गारवा लागत होता, तर इतके मस्त झाले होते कांदे. मग काय, संध्याकाळचे 6 वाजलेले बरं काही. आता संध्याकाळचा आता इकडे गायांचा टायमिंग झाला, तर गायांना दिवा वगैरे लावला, सर्वांना नैवेद्य दिलं, कारण लक्ष्मीचा सण असल्यावर त्यांनाही दिलं पाहिजे. मग आम्ही सगळं काम आवरून आमच्या होळीकडे आलो. होळीकडे येता येता आम्हाला 9 वाजले होते, तर इकडं सर्व काही उरकून गेलो होतं. पण मग आम्ही होळी आमची रात्रभर चालत असते इथे. सकाळपर्यंत आमची होळी अशी बंद पडू देत नाही, रातभर आमची होळी पेटेलच असते. मिस्टरांनी होळीची पूजा करून घेतली. मग त्यानंतर मग मुलांनाही पाया पडायला सांगितलं. मुलांनाही सांगितलं की तुम्ही असं करा तसं करा. तर मुलांनाही ते काही गोष्टी फॉलो केल्या आणि बापा करून घेतला. लहानही येत नाही, दिव्यांशला इथं खूप मजा वाटत होती. खूप मोकळं, त्याला असं वाटत होतं मला इकडे फिरायला आणलंय काय. तो सारखं त्या कुत्र्यांमागे पळत होता त्यांना मारण्यासाठी. तो काय त्यांना जवळ येऊन देत नव्हता. मग काय, मग मी घेतलं माझी पूजा करण्यासाठी. तोपर्यंत मिस्टर दिव्यांशला बघत होते. तोही बघितलं का किती नाटकं करतो. खूप नाटके आहे, खूप ऍक्टिंग करतो. इतकासाच आहे, 1.5 वर्षाचा आहे, पण त्याच्यामध्ये काही गुण आणि काही ऍक्टिव्हिटीज अशा भरलेल्या आहे ना, की तो सगळ्या गोष्टी आपल्या बघून आणि त्याच गोष्टी फॉलो करत असतो. परत एकदा सांगते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला